हाय सकिनो, श्री स्वामी समर्थ. उन्हाळा सुरू झालेला आहे, मुलांच्या परीक्षा चालू आहेत, काहींच्या सुरू होणार आहेत. तर आपल्याला प्रश्न पडतो की मुलांना हेल्दी परीक्षेला जातेवेळी काय द्यावं. तर मी एक हेल्दी रेसिपी आणलेली आहे. हा जर पदार्थ तुम्ही परीक्षेला जायच्या आधी जर अर्धा तास त्यांना दिला तर त्यांचं पोटही भरेल आणि जी छोटी मुलं आहेत ती परीक्षेला घाबरत नाहीत, पण मोठी मुलं आहेत ती परीक्षेत घाबरतात आणि गोंधळून जातात, न खाता पिता जातात. तर ही रेसिपी तुम्ही जातेवेळी द्याल तर ते खुश पण होणार आणि पोट पण भरणार आणि परीक्षा छान जाणार. तर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया. इंग्रेडियंट्स काय काय घेतले ते बघूया आपण. इथे मी 2 चमचे ओट्स घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता. इथे काजू घेतलेले आहेत 4-5, मखाणा घेतलेला आहे वाटीभर, 4-5 असे किशमिश घेतलेले आहेत, काळा मनुका घेतला तरी चालेल. इथे पिस्ता घेतलेला आहे आणि बदाम घेतलेला आहे. महत्त्वाचे इंग्रेडियंट्स म्हणजे अंजीर आहे आणि चिया सीड्स 1 चमचाभर आहे. तर मी हे पूर्ण असं भिजत ठेवलं होतं अर्धा तास. अर्धा किंवा 1 तास तुम्ही ठेवू शकता. म्हणजे मुलांना द्यायच्या आधी जर 1 तास हे भिजत ठेवलं तर छान भिजलं जातं. आता पुढची कृती बघूया आपण. आता जे तुमच्याकडे अवेलेबल फ्रूट्स आहेत ते, आता माझ्याकडे कलिंगड होतं म्हणून घेतलं. वेलची केळी 2 घेतलेली आहेत. आता हे वेलची केळी मी कापतेवेळी सुरी वापरलेली आहे. कमेंट्समध्ये येईल तू हातावरती कसं काय कापू शकते, पण मला सवय आहे आणि मी सुरीला त्या धार नाही आहे म्हणून मी हातावर असे कट करून घेते. तर 2 वेलची केळी घेतलेल्या आहेत आणि द्राक्षे घेतलेले आहेत. ते मिठाच्या पाण्यामध्ये मी आधीच धुवून ठेवली होती, ती घेतलेली आहेत. म्हणजे जे तुमच्याकडे फ्रूट्स आहेत ते. आता याच्यामध्ये तुम्ही संत्र वगैरे नाही वापरलं तरी चालेल, कारण जेवढी आंबट फळं असतात ती थोडीशी कमी वापरायची. आणि याच्यामध्ये काय आपण दूध घालणार नाही, त्यामुळे ते आपण वापरू शकतो. आता इथे मी बारीक कट करून द्राक्षे घेतलेले आहेत आणि 1 सफरचंदचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता याच्यावरती जे तुमच्याकडे फळं आहेत ते याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्या. मेन इंग्रेडियंट्स जे आपण भिजत ठेवलेले आहेत त्याच्यावरती आपण बघूया. तर मी इथे ह्या फ्रूट्सवरती 2 चमचे मध टाकलेलं आहे. आणि आता इथे बघा मी जे ड्रायफ्रूट्स भिजत ठेवले होते ते आता छान भिजलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी ह्याच पाण्यामध्ये बारीक करून घेणार आहे. आता इथे मी दूध नाही टाकणार आहे. जर तुम्हाला दूध टाकायचं असेल तर थोडं टाकू शकता. मी इथे खडीसाखर वापरलेली आहे. मुलांसाठी जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर वापरू शकता, पण खडीसाखर ही उत्तम राहील. जर गोडपणा नको असेल तर तीही नाही वापरली तरी चालेल, आपण मध टाकलेला आहे. आता दूध न टाकतासुद्धा ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इतकी हेल्दी आहे. आता ह्या फळांवरती मी ती टाकून घेणार आहे. आता याच्यामध्ये चिया सीड्स आणि बाकीचे जे इंग्रेडियंट्स आहेत मुलांच्या तब्येतीसाठी खूपच चांगले आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही अक्रोड घातलात तर अजून बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मुलांना खूप उपयोगी पडेल. आता इथे किंचितसं मीठ टाकलेलं आहे, कारण चव यावी म्हणून. आता इथे दूध टाकलं नाही म्हणून तर मी मीठ टाकलेलं आहे बरं का. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मिक्स करून घेतल्यावर मी बाउलमध्ये सर्व करून घेतलेलं आहे आणि मी निशांतला हे दिलेलं आहे. निशांतला खूप आवडलं. मुलांना थोडंसं गोड आवडतं म्हणून खडीसाखर जास्त वाढवावी, कारण न गोड घालता हे सॅलड एवढं खास लागणार नाही, कारण मी चव घेतलेली आहे. तर ही रेसिपी तयार झालेली आहे. आता बघूया निशांतला देणार आहे, निशांत काय बोलतो. कारण निशांतची परीक्षा असल्यावर मी मुलांना नेहाला देते, निशांतला देते. तर ह्या लोकांना खूप आवडतं आणि हेल्दी रेसिपी आहे म्हणून मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता निशांत अभ्यास करतो आहे, त्याच्यासाठी मी ही घेऊन आले. बघूया तो काय बोलतो आहे. आपल्या घरी ड्रायफ्रूट्स हे नेहमीच असतात, पण काहींच्या घरी चिया सीड्स नसतात, अंजीर नसतात, अक्रोड नसतात. तर ते घरी नक्की आणून ठेवा. लहान मुलांसाठी का मोठ्यांसाठी सुद्धा खूप हेल्दी आणि विटॅमिन्स भरभरून असतात या इंग्रेडियंट्समध्ये. गोड आहे का? मुलांचा अभ्यास सुरू असताना आयांची अशीच लुडबुड असते, पण ही लुडबुड आहे ती त्यांच्या हेल्थसाठी आहे. आणि निशांत पण अभ्यास करत होता, वाव मॉम लुडबुड करत होती, पण मला ही सरप्राईज त्याला द्यायचं होतं. पटदिशी बनवलं, 5 मिनटात बनणारा हा पदार्थ आहे आणि मी त्याला खायला दिलेला आहे. खूप आवडला. तुम्हीही करून द्या. तुमची ही मुलं अभ्यासाला बसली असतील. इकडून इथे खूप छान आहे. चला अभ्यासाला एनर्जी येईल आता. बाय 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 कर.
निशांतला नेहाला तरी ही रेसिपी खूप आवडते. जर इथे तुम्हाला फ्रूटमध्ये ही पेस्ट घालायची नसेल तर भिजवलेले पूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत ते एकत्र करा आणि याच्यामध्ये अर्धा कप दूध घालून याचा मिल्कशेक करून द्या. हेही मुलांना खूप आवडेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? फक्त मुलांनी नाही तर आपणही खाल्लं पाहिजे. मोठ्यांनीही खाल्लं तरी हेल्दी रेसिपी आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप सारे मैत्रिणींना शेअर करा. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.